एकच नाही, एकच साधन आहे ते केवळ न माझ्या भगवंताची कथा, ज्या कृष्णांची कथा असेल, माझ्या पांडुरंगांची कथा असेल, कीर्तन असेल, ज्या ज्या ठिकाणी सत्संग होतो, ज्या सत्संगामध्ये केवळ नि केवळ भगवंताचं नामस्मरण असेल, त्या ठिकाणी ज्या ज्या वेळी जाल त्या त्यावेळेस शुद्ध होतं. बाह्य अंग गंगेच्या स्नानाने शुद्ध होत, परंतु अंतरंग शुद्ध करण्यासाठी श्रीमद भागवत कथा ऐकावी लागते, कीर्तन ऐकावे लागतात. याच्यासाठी कथा आहे, नाहीतर उगाच कथा मंडपामध्ये येऊन बसणं ही कथा आहे का? ही कथा आपल्या अंतकरणामध्ये किती उतरवायची आहे. ज्या ज्या वेळेस ही कथा आपल्या अंतकरणामध्ये उतरेल त्या त्यावेळेस आपल्या हातून असं कार्य घडेल. बघा, वाईट कृत्य तर तुमच्या आमच्या हातून घडणार नाही, लक्षात असू द्या. अंतकरण शुद्ध करायचं असेल तर केवळ माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. किती प्रेमाने त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं ना, अंतकरणातील जे दोष आहेत ते दोष नाहीशी होतात महाराज, नाहीशी होतात. जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा, ये है शिव कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा, ये है हरि कथा. जिसे श्रवण कर मिट जाती है, ये है